तर बाहेर भरपूर म्हणजे भरपूर पाऊस पडतोय आणि गरमागरम चहा करते सगळ्यांसाठी आमच्यासाठी, कारण वेळ आहे संध्याकाळची. आज संध्याकाळी चालू केलेलं आहे आपण व्हिडिओला आणि आज सकाळपासून केलं नाही, देवपूजा वगैरे संकष्टी, तर त्यामुळे सकाळी नाही मला करता आलं शेअर, तर आता यापुढचा करेन शेअर. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर चहा ठेवते आणि जेवण स्टार्ट करते. त्याचं वगैरे मारून घेतलेलं आहे, बाकी सगळं आवरलेलं आहे. तर चला चहा ठेवते आधी आणि तुम्ही या गरमागरम चहा घ्यायला. आमच्याकडे तर भरपूर पाऊस चालू आहे, सगळीकडे चालू आहे म्हणा, आपल्याकडे सगळीकडे म्हणजे सगळीकडे चालू आहे. आलं घालते जरासं आणि माझी तब्येत पण आहे, आवाजावरून ओळखत असेल, जरासं आलं टाकते. तर मी काय केलं, चहा वगैरे घेऊन झाला आणि देवाकडे दिवा, तुळशीकडे दिवा लावून घेतला आणि नंतर मग सगळं नैवेद्य तयार झाला ना, म्हणजे जेवण तयार झालं की नैवेद्य भरून घेणार आणि मग नैवेद्य दाखवून आरती करेन तेव्हा. तर दिवा वगैरे लावून घेतला आणि संध्याची स्तोत्र वगैरे ती पण म्हणून घेतली. आता हे वरण करते, खरं म्हणजे आधी खीर वगैरे करते, पण हे वरण काय करणार आहे, कुकरमध्ये शिट्टी एक देऊन घेणार आहे, म्हणजे खीर वगैरे होईपर्यंत वाफ जाईल आणि मग जरासं आणि पुन्हा शिजवून घेता येतं, म्हणून आधी वरण केलं. नाहीतर कधी पण आधी गोड पदार्थ करावा. तर काय केलं, छोटा कुकर होता, त्यामध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि डाळ धुवून घेतलेली, ती डाळ, थोडासा गूळ आणि मिरची टाकली. ती मिरची काय तिखट लागलीच नाही, जराशी तिखट असली की बरं वाटतं ना. तर कुकर दुसऱ्या बाजूला ठेवते आणि खीर करून घेते इकडच्या गॅसवर, कारण तो गॅस म्हणजे फ्लेम छोटी करून ठेवता येतं, डाळ वगैरे छान शिजून येते. तर इथे आता खीर करून घेते. आज काय मोदक केलेले नाही आहेत, खीर करणार आहे आणि शेवयाची खीर करणार आहे. ही खीर आणि एकदा मी मला वाटतं 2 वेळेला आपल्या चॅनलवर मी शेअर केलेली आहे, म्हणजे मी ज्या पद्धतीने काय करते त्या पद्धतीने. फक्त आज काय केलं, इतर वेळेला हे ड्रायफ्रूट्स भाजले, म्हणजे तुपात तळून घेतले की बाहेर काढते, तसं केलं नाही आज. त्यात लगेच शेवया परतून घेतल्या, म्हणजे पुन्हा म्हटलं काढायला नको, त्यातच शेवया परतून घेणार आणि मग त्यामध्ये दूध घालून घेणार. तर पूर्ण अशी दुधाची नाही, म्हणजे दिसते ती दुधाची किंवा लागते टेस्टला अतिशय उत्तम, अगदी खवा घातल्यासारखी लागते. तर त्यासाठी मी काय करते, हे पण तेव्हा मी शेअर केलेलं होतं, 1-2 वेळा शेअर केलं आहे. तर शेवया इथे छानपैकी भाजून घेतले आणि मग दूध घालून घेतलं. आता ह्या शेवया आधी शिजू दे आणि मग बाकीचं घालून घ्यायचं सगळं साहित्य. तर मधी असं ढवळावं लागतं, कारण एकतर स्टीलचं पातेलं आणि दुसरी म्हणजे उत्तू जाण्याची शक्यता असते, किती बारीक जरी गॅस ठेवला तरी उत्तू जाऊ शकतं. आता शेवया शिजलेल्या आहेत, त्यामुळे मी इथे साखर घालून घेतली आणि साखर आता पूर्ण त्यात विरघळली की मग पुढचं साहित्य घालायचं. तर तिकडे मी कुकर बघते, कारण कुकर जरासा थंड झाला आहे.
आणि डाळ डाळ शिजलेली आहे. आता हवं तेवढं पाणी घालून ठेवायचं थोडा वेळ शिजवत आणि मग त्यात नंतर खोबरं, कोथिंबीर, मीठ पण घातलेलं नाही ते मीठ ते असं सगळं घालून शिजवून घेणार वरण पण. तर वरण ठेवते एका बाजूला शिजत आणि ही खीर पण चालू आहे आपली. अजून भात लावायचं आहे, भाजी करायची आहे. तर विरघळली की नाही ते बघितलं. साखर म्हटलं विरघळली का बघूया आणि मग पुढचं साहित्य आपल्याला घालायला बरं. तर मी काय करते, प्रत्येक संकष्टीला वेगवेगळं काहीतरी करते. म्हणजे कधी खीर, कधी मोदक, कधी खीर मोदक मिक्स म्हणजे दोन्ही करते. खीर मग वेगवेगळी करते. मोठ्या रव्याची करायची, बारीक रव्याची करायची, शेवयांची करायची, गव्हाची करायची कधी. आता हे दूध थोडंसं घेतलेलं, ते सुरुवातीलाच अगदी जेवण करायच्या ते सुरुवातीला ठेवलेलं होतं दूध आणि त्यात मिल्क पावडर असं मिक्स करून ठेवलेलं. ते छान मिक्स होतं मग आणि ते घातलं तर व्यवस्थित घट्टही होते. म्हणजे दूधही जास्त लागत नाही आणि टेस्टही फार छान लागते त्याची. म्हणजे केवढी घट्ट झाली बघा. मग अशी मी दाखवत होते त्यासाठीच की ते किती पातळ आणि लगेच ही मिल्क पावडर घातल्या अगदी घट्ट व्हायला चालू होते. लक्षात आलं असेल त्यासाठीच मी म्हटलं ती दाखवावी म्हणजे लक्षात येईल. तर ते थोडा वेळाने शिजवून घ्यायचं असं म्हणजे मिल्क पावडर व्यवस्थित त्यात मिक्सही होईल आणि टेस्टही छान येते. त्यासाठी थोडा वेळ शिजू द्यायचं. तर त्यात अजून आपल्याला टाकायचं आहे म्हणजे मी जायफळ पावडर जराशी टाकते, टेस्टला छान लागतं. आणि आपलं वेलची पावडर म्हणजे वेलदोड्याची पूड, वेलदोडा पावडर असं दोन्ही टाकून घेते. थोडं थोडं टाकते ते दोन्ही. तर छान लागतं ते चवीला असं म्हणून टाकते. आणि ड्रायफ्रूट्स काय आपल्याला हवे ते घालू शकतो. मी फक्त आता काजू आणि बदाम घातले. बेदाणे घालायचे लक्षातच नाही आले. बेदाणे घालायला हवे होते पण नाही घातले होते, पण लक्षातच आले नाही ते. आता खीरही आपली तयार झालेली आहे. तर खीर तयार झाल्यावर अशी वेलदोड्याची पूड घालते. नाहीतर मग काय होतं आधीच जर घातली तर त्याचा जो स्मेल असतो तो राहत नाही, त्याची टेस्ट तशी लागत नाही मग वेलदोड्याची. आता भातही लावून घेतला. ते वरणाचा कुकर झालेला आहे, भात लावलेला आहे, भाजी करायची. तर ते सगळं झालं की नैवेद्य करून घेते आणि मग आरती करून नैवेद्य दाखवणार आणि आरती करणार. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपलं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.